मागील भागात रीना आणि हिमांशूची लग्नानिमित्त सत्यनारायणाची पूजा असते। त्या पूजेला तिचे आई बाबा आणि आजीही आलेले असतात। मुलीचे घरदार पाहून ते भारावून जातात। हिमांशूचे आई आणि बाबा त्यांना हनीमूनला पणजीला जाण्याचं हनीमून पॅकेज देऊन सरप्राईज देतात। ते दोघेही विमानाने न जाता कारने पणजीला जायला निघतात। जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन तेथेच हॉटेल बुक करून मुक्काम करतात। आता पुढे रीना आणि हिमांशू दोघेही सकाळी सकाळी लवकर तयार होऊन पणजीला जाण्यासाठी निघाले। संपूर्ण प्रवासात दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारत होते। दोघांच्याही मनामध्ये आता एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती आणि ती दोघांच्याही डोळ्यांमध्ये दिसत होती। दोघेही एकमेकांसोबत मन मोकळेपणाने बोलत होते। हिमांशू, मी तुम्हाला अरे म्हणू का अहो म्हणू? म्हणजे आवे जावे करू की अरे तुरे? काय बोलू ते समजत नाही। रीना हिमांशूकडे पाहून थोडी अडखळत बोलली, अगं तुला आवडेल ते बोल ग। तसं तू मला काहीही बोलू शकतेस, कारण एकुलती एक लाडाची बायको आहेस तू। म्हटल्यावर तो डोळा मारत हसून बोलला, ओ तुम्हाला एकुलती एक आणि इतरांना काय 10-10 बायका असतात का? तिने डोळे मोठे करून म्हटलं। तसं दोघेही खळखळून हसले। तू मला काहीही म्हण, पण तुला आठवतंय जेव्हा तू मला पूजेच्या दिवशी पहिल्यांदा अहो म्हणाली होतीस ना, तेव्हा मला खूप छान वाटलं। ती भावना काही वेगळीच होती, जसं काही एक प्रकारचं स्वर्ग सुखच। हिमांशू डोळे चिमकून खटाळपणे हसत बोलला, हो हो, म्हणजे साहेबांना अहो बोललेलं आवडतंय तर? रीना हिमांशूला चिडवत बोलली आणि हिमांशूनेही हसून मान हलवली। काही वेळाने हिमांशूने कारमध्ये रोमॅन्टिक गाणे लावले होते। रोमॅन्टिक गाण्याचा दोघेही आनंद घेत होते। हिमांशू तर मुळातच रोमॅन्टिक व्यक्ती होता, त्यात ही अशी गाणी चालू होती म्हटल्यावर तो गाण्याचा पुरेपूर आनंद घेत होता आणि मध्ये स्वतःही सुरात सूर मिसळून गात होता आणि स्टेरिंगचा तबला बनवून वाजवत होता। रीना हिमांशूच्या सगळ्या हालचाली डोळ्यात साठवत होती। त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिलाही अतिशय आनंद होतो। ती खिडकीतून बाहेर पाहते तर गाडी घाटात आलेली होती। हिमांशू, गाडी थांबव। बाहेरचा धबधबा पाहून रीना आनंदाच्या भरात जोरात ओरडते। काय झालं? हिमांशूने जोरात गाडीचा ब्रेक दाबून गाडी थांबवत विचारले। ते बघ तिकडे धबधबा। रीनाने हाताने इशारा करून हिमांशूला धबधबा दाखवला। गाडी कडेला उभी करून दोघे धबधब्याजवळ आले। धबधबा रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे येणारे जाणारे लोक तिथं गाडी थांबवून गर्दी करत होते। बरेच जण पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते। वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो काढत होते, जो तो आपल्या विश्वात रममान होता। हिमांशू आणि रीना धबधबा पाहून आनंदी झाले होते। तुला काय आठवतंय का आपली पहिली भेट? धबधबा पाहून हिमांशूने रीनाचा हात हातात घेऊन खट्टाळपणे हसत विचारलं। त्याचं बोलणं ऐकून रीनाच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग तरळून गेला आणि तिच्या अंगातून सळसळीत वीज गेल्याचं तिला जाणवलं। पाण्यात पडता पडता हिमांशूने तिला सावरून मिठीत घेतलं होतं आणि उचलून गाडीत आणून बसवलं। हे आठवून तिच्या अंगावर शहारा आला। तिचे गाल लाजून गुलाबी झाले होते आणि तिला असं लाजताना पाहून हिमांशू तिच्याकडे पाहून खट्टाळपणे हसत होता। हो हो, लाजताना खूपच गोड दिसतेस हा। हिमांशू डोळा मारत रीनाकडे पाहत बोलला। त्याचं बोलणं ऐकून रीना आणखीनच लाजून गोरी मोरी झाली। दोघेही काही वेळ धबधब्याजवळ थांबून आनंद घेतात। वेगवेगळ्या पोज मध्ये काही फोटो काढले आणि पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघाले। सायंकाळी 4च्या सुमारास ते पणजीला पोहोचले आणि बाबांनी बुक केलेल्या 5 स्टार हॉटेलमध्ये आले। त्या हॉटेलमध्ये दोघांच्या नावाने हनीमून स्वीट बुक केलेलं होतं। दोघेही रूम मध्ये आले। रूम खूप प्रशस्त आणि खूप सुंदर सजावट केलेली होती। एवढी सुंदर रूम पाहून रीनाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला। दिवसभर प्रवासाने थकल्यामुळे दोघांनीही काही वेळ आराम केला। रीना, कुठे जायचं फिरायला? हिमांशू रीनाच्या जवळ येत बोलला आणि तिच्या पाठीमागून खांद्यावर हनुवटी ठेवून दोन्ही हातांनी हळुवारपणे तिच्या कमरेला विळखा घातला। मला काय वाटतं, आज आपण कुठेच नको जायला। आपण ज्या कामासाठी आलोय ते काम करून घेऊया। हिमांशूने आपल्या हातांची पकड घट्ट करून रीनाच्या गालावर होठ टेकवत बोलला। त्याच्या अशा अचानक झालेल्या स्पर्शाने ती मोहरून गेली। तिच्या मानेवर त्याचे गरम श्वास तिला जाणवू लागले। त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला तशा तिने पापण्या मिटून घेतल्या। आता दोघांच्या हृदयाची धडधड अतिशय वाढली होती। त्याची नजर मात्र तिच्या होठांवर स्थिरावली होती। तिचे ते गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक गुलाबी होठ थरथरत होते। तिच्या होठांची थरथर पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला। त्याने तिच्या कपाळावर होठ टेकवले। त्यानंतर त्याने तिच्या पूर्ण चेहऱ्यावर मानेवर चुंबनाचा वर्षाव सुरू केला।
शेवटी त्याने अलगद आपले होठ तिच्या थरथरत्या होठांवर टेकवले. पुन्हा दोघे एकमेकांत हरपून गेले. रीनाही त्याच्या स्पर्शाने विरघळून गेली होती. तिचे हात त्याच्या पाठीवरून अलगद फिरत होते आणि त्याचे तिच्या पोटावरून कमरेवर. तो तिच्या होठांवर डीप लिप किस करत होता. तीही त्याला प्रतिसाद देत होती. ही फिलिंग तिला पण हवी हवीशी वाटत होती. दोघेही खूप वेळ एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. जेव्हा दोघांचाही श्वास गुदमरायला लागला तेव्हा दोघं एकमेकांपासून दूर झाले. रीना जोर जोरात श्वास घेऊ लागली. हिमांशूही धापा टाकत होता आणि रीनाकडे पाहून मिश्किलपणे हसला. त्याची अशी मादक नजर आणि खट्याळपणे हसण्याने ती लाजून लाल झाली होती आणि तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. ती तिचा चेहरा दोन्ही हातांनी ओंझळीत लपवते. त्यामुळे हिमांशू तिच्याकडे पाहून फक्त डोळे मिचकावून हसला. मग नको जाऊया का आपण बाहेर? रूम मध्येच किती छान वाटतंय. हिमांशू रीनाच्या अजूनच जवळ येऊन डोळा मारून बोलला. हे अजिबात नाही बरं, मला बीचवर फिरायचं आहे. रीना डोळे मोठे करून लटक्या रागात बोलली. आणि हो, परत असं करायचं नाही, रीना बोलली. काय करायचं नाही? हिमांशू तिला चिडवत बोलला. आता जे केले ना ते. रीना मान खाली झुकवत बोलली. तिचा चेहरा ब्लश करत होता. हिमांशूच्या नजरेतून मात्र ही गोष्ट निसटली नाही. मी काय करायचं नाही हे तुम्हाला एकदा करून दाखव ना. हिमांशू खट्टाळपणे हसत रीनाच्या अगदी जवळ येऊन बसत बोलला. रीनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या छातीवर हात ठेवून जोराने दूर ढकलले. मला जी गोष्ट आवडते ना ती मी मिळवतोच, मग ते काही का असे ना. हिमांशू रीनाच्या होटांवरून अंगठा फिरवत बोलला. आणि मला माहिती आहे तुला पण हे सगळं आवडतं. हिमांशू मिश्किलपणे हसत डोळा मारत बोलला. रीनाला आता काय बोलावं ते समजत नव्हतं. दोघेही रूम मधून बाहेर आले आणि रिसेप्शन काउंटरवर थोडी माहिती घेऊन कॅन्डोलिन बीचवर आले. कॅन्डोलिन बीचचा समुद्र किनारा हा निसर्गरम्य पांढरे वाळू असणारा आहे. सायंकाळच्या वेळी येथे खूप गर्दी असते. या बीचवर स्पीड बोट राईड्स, पॅरासिलिंग, वॉटर सर्फिंग, बनाना राईड्स आणि बरेच काही समाविष्ट आहे. रीना आणि हिमांशू खूप वेळ समुद्राच्या लाटा पाहत एकमेकांचा हात हातात घेऊन बसलेले होते. हिमांशू, मला बोटीत बसायचं आहे, रीना बारीक तोंड करत बोलली. दोघांनीही स्पीड बोट राईड्स मारली. तसेच ते दोघांनी पॅरासेलिंग, वॉटर सर्फिंग केले. दोघेही समुद्रातील लाटांचा मनसोक्त आनंद घेत होते. पाण्यात भिजून ओलेचिंब झाले होते. आता दोघेही खूप थकले होते आणि भूकही खूप लागलेली होती. त्यामुळे दोघेही पुन्हा हॉटेलमध्ये आले आणि फ्रेश होऊन डिनर करण्यासाठी गेले. हॉटेलमध्ये कपलसाठी आज खास नियोजन केलेलं होतं. निरनिराळे कार्यक्रम आणि गेम्स होणार असतात. दोघेही डिनर करून कार्यक्रमासाठी थांबले. कपल डान्सची अनाउन्समेंट झाली. तसं हिमांशूने लगेच रीनाचा हात पकडला आणि तिला डान्स करण्यासाठी घेऊन गेला. हिमांशू एक हात हातात घेऊन आणि दुसरा हात रीनाच्या कमरेभोवती ठेवून डान्स करत होता. रीनाही गाण्याच्या तालावर त्याच्यासोबत थिरकत होती आणि दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. रात्री खूप वेळ पार्टी सुरू होती. पहाटे कधीतरी दोघेही झोपायला गेले. हिमांशू आणि रीना दोघेही आता चापोरा फोर्ट पाहण्यासाठी आलेले होते. किल्ला फिरून त्यांनी तिथे काही फोटोज काढले. त्यानंतर ते एका प्रसिद्ध चर्चमध्ये जाऊन आले. कळंगूट बीच आणि आणखी काही ठिकाणीही फिरून आले आणि आता ते स्विंकेरियम बीचवर आले. दोघे बीचवर फिरत असताना रीनाचं अचानक दोन मुलींकडे लक्ष गेलं. त्यांनी फुल कपडे घातले होते आणि चेहरा स्कार्फने बांधलेला होता. त्या दोघी एकटक रीनाकडे पाहत आहेत असं तिला सारखं वाटत होतं. पण आपल्याला इथं कोण ओळखतंय असा मनात विचार करून तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. रीना, चल आपण पॅराग्लायडिंग करू. हिमांशू रीनाचा हात पकडत बोलला. नाही नको, मला भीती वाटते. रीना तोंड पाडून बोलली. बरं मग काईट सर्फिंग, विंड सर्फिंग, स्केटबोर्डिंग यापैकी काहीतरी करू. आणि मी असताना काय घाबरतेस ग, मी आहे ना तुझ्यासोबत. हिमांशू रीनाला जवळ घेऊन तिच्या खांद्यावर हात टाकत बोलला. तसं रीनाने लाजून मान खाली घातली आणि होकारार्थी मान हलवली. तिला असं लाजताना पाहून हिमांशू गालातल्या गालात हसला. आणि किती हा बालिशपणा, मनोमन बोलतो. आता दोघेही पॅराग्लायडिंग करण्यासाठी गेले. पॅराग्लायडिंग करून दोघेही खूप आनंदी झाले. दोघेही एकमेकांना आपल्याला आलेला अनुभव सांगत होता. जेव्हा दोघेही समुद्राच्या बाहेर आले तेव्हा रीनाला परत त्या दोघी जणी दिसल्या. रीनाने त्यांच्याकडे पाहताच त्यांनी तोंड दुसरीकडे फिरवली. योगायोग असावा असं समजून रीनाने पुन्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता सायंकाळ होत आलेली होती. गर्दीही बऱ्यापैकी झालेली होती. लोक समुद्रात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटत होते. दोघेही समुद्र किनाऱ्यावरील वातावरण डोळ्यात साठवून घेत होते. तेवढ्यात हिमांशूचा फोन वाजला. घरून फोन आलेला होता.
आई आणि हिमांशू एकमेकांसोबत बोलतात. मग रीना आणि आई आरू सोबत काही वेळ गप्पा मारते. ए वहिनी, गोव्याला जाऊन विसरलीस का आम्हाला? मला कॉल पण नाही केलास तू. आरू नौटंकी करत बोलली. अगं तसं नाही ग आरू, पण राहून गेलं. आणि काल मी आईंना फोन केला होता तेव्हा तू झोपली होतीस त्यामुळे. पण सॉरी बरं. रीना केविलवाण्या आवाजात बोलली. तिचं बोलणं ऐकून आरू जोरजोरात हसायला लागली. अशी कशी ग वहिनी तू, एवढी स्वीट? मी तर तुझी गंमत करत होते. आरू हसतच बोलली. बरं वहिनी, तुम्ही आतापर्यंत जेवढे फोटो काढलेत तेवढे सगळे मला सेंड कर. तुमचे फोटो पाहून तेवढेच गोव्यात फिरल्याचा फील येईल या गरीबाला. आरू बारीक तोंड करत बोलली. हो का? बस झाली नौटंकी, ड्रामेबाज कुठली. रीना हसत बोलली. तसं दोघीही खळखळून हसल्या आणि फोन ठेवला. रीना इकडे तिकडे पाहते तर हिमांशू तिला दिसला नाही. ती थोडी घाबरून हिमांशूला शोधू लागली तर काही अंतरावर तिला हिमांशू दिसला आणि तो वाळूमध्ये काहीतरी लिहित होता. तसं ती पळत जाऊन हिमांशूला मिठी मारून रडू लागली. तिला काय झालंय हे हिमांशूला समजत नाही, पण तो तिला डोक्यावरून हात फिरवत शांत करण्याचा प्रयत्न करतो. शांत झाल्यावर रीना हिमांशूच्या छातीवर दोन्ही हातांनी मारते. मला एकटीला सोडून कुठे गेला होता? मी किती घाबरले होते माहितीये? रीना अडखळत बोलत होती. हिमांशूने तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला. तिच्या कपाळावर होठ टेकवून तिचे डोळे पुसले. तसं ती त्याला आणखीनच बिलगली. हिमांशू गालात हसला. रीना तिकडे बघ ना. हिमांशूने वाळूत लिहिलेलं होतं त्याच्याकडे बोट दाखवत म्हटलं. रीनाने तिकडे पाहिले तर हिमांशूने वाळूमध्ये हात काढलेला होता आणि त्यामध्ये हिमांशू लव रीना असं लिहिलेलं होतं. हार्टच्या शेजारी छोटस घर बनवलेलं होतं. ते पाहून रीनाचा ऊर भरून आला. तिने आनंदातच हिमांशूला मिठी मारून त्याच्या गालावर होठ टेकवले. तिच्या अशा अचानक वागण्याने त्याच्या शरीरात एक भव्य ऊर्जा वाहून गेल्याची जाणीव त्याला झाली आणि तो रीनाकडे प्रेमळ नजरेने पाहू लागला. त्याच्या अशा मादक नजरेने रीना लाजून घायल झाली. गाल तर लाल चटक झाले होते. तिनेही हिमांशूने काढलेल्या हार्टच्या शेजारी दुसरा एक हार्ट काढला आणि त्यामध्ये रीना लव हिमांशू लिहिले. ते पाहून हिमांशूचं मन गदगद हलत होतं. पोटात फुलपाखरू उडत होते. त्याने धावत जाऊन रीनाला मिठीत घेतलं आणि तो रीनाला मिठीत घेऊन गोल गोल फिरवू लागला. रीनानी तिचा चेहरा दोन्ही हातात लपवून ठेवला होता. त्याच्या डोळ्यात पाहण्याची तिच्यात हिंमत होत नव्हती. हिमांशू मात्र आज खूप खुश होता आणि त्याचं मन आनंदाने फुलपाखरासारखं उडत होतं. हिमांशू काय चाललंय? सगळे आपल्याकडेच पाहत आहेत. मला खाली सोडा. रीना लाजत हिमांशूकडे पाहून बोलली. अगं पाहू दे ना मग. आय लव्ह यू सो मच रीना. तुला माहिती आहे रीना, आज तू मला जगातला सगळ्यात मोठा आनंद दिला आहेस. थँक्यू. हिमांशूच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. रीनाही थोडी भारावून गेली. आपण किती नशिबवान आहोत ना, आपल्याला किती प्रेम करणारा नवरा मिळाला म्हणून. आणि तिने मनातच देवाचे आभार मानले. तिला पुन्हा त्या दोन मुली दिसल्या ज्यांनी चेहरा लपवून ठेवलेला होता. त्या दोघी त्यांच्या आसपासच फिरत होत्या आणि त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून होत्या. रीना त्यांच्याबद्दल हिमांशूला काही सांगणार तोच हिमांशूला ऑफिसमधून कॉल आला आणि तो मोबाईलवर बोलू लागला. रीनाने त्याला हाताने इशारा करून पाण्यात जाऊ का म्हणून विचारले. हिमांशूनेही होकारार्थी मान हलवली. रीना पाण्याच्या कडेला गेली. पाण्याच्या लाटा पायांना सुकवीत होत्या. रीना पाण्याच्या कडेला उभी राहिलेली होती. तेवढ्यात त्या दोन मुली रीनाच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. तुम्ही आमचा पाठलाग करताय का? रीनाने प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहून विचारले. नाही हो ताई, आम्ही तुमचा पाठलाग कशाला करू? आम्ही तर तुम्हाला ओळखत पण नाही. त्यातली एक मुलगी बोलली. पण मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण काही आठवत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे पाहत होतो, बाकी काही नाही. दुसरी मुलगी बोलली. कधी कधी आपल्याला वाटतं ना आपण एखाद्या व्यक्तीला कुठेतरी पाहिल्यासारखं. तसं झालं असेल कदाचित. रीना गालातल्या गालात हसत त्यांच्याकडे पाहून बोलली. हो हो तसंच असेल. त्यातली एक मुलगी बोलली. तोच एक मोठी लाट आली. रीनाचा तोल जाणार तोच त्यातील एका मुलीने रीनाचा हात पकडला आणि तिला सावरले. अहो ताई जरा जपून, लाटा खूप जोरात आहेत. दुसरी मुलगी रीनाचा हात पकडत बोलली. आता दोघींनीही रीनाचे हात पकडलेले होते. ताई चला ना, आपण थोडस आतमध्ये पाण्यात जाऊ. घाबरू नका, आपण तिघे एकमेकींचे हात पकडून जाऊ, म्हणजे पडणार नाही. त्यातली एक मुलगी रीनाकडे पाहून बोलली. त्यांच्या बोलण्यावरून त्या चांगल्या आहेत असं रीनाला वाटलं, पण त्यांचे चेहरे मात्र रीनाला दिसले नाही. तुम्ही तुमचे चेहरे का झाकलेत? रीनाने प्रश्नार्थक नजरेने दोघींकडे पाहत विचारले. ते आमचे घरचे खूप कडक शिस्तीचे आहेत त्यामुळे. पण चला ना आपण पाण्यात जाऊ. एक मुलगी विषय बदलत बोलली. नाही नको, मला पाण्याची भीती वाटते.
आणि माझे मिस्टर आहेत ना तिकडे, त्यांना सांगितलं नाही मी. रीना हिमांशूकडे बोट दाखवत बोलली. अहो चला हो, आपण लगेच बाहेर येऊ. दोघीही रीनाचा हात धरून रीनाला पाण्यात घेऊन जाऊ लागल्या. आम्ही तुम्हाला पडू देणार नाही, एक मुलगी रीनाकडे पाहून बोलली. त्या दोघी जवळजवळ जबरदस्तीनेच रीनाला पाण्यात घेऊन चालल्या होत्या. रीना हिमांशूकडे पाहत होती, पण त्याचं लक्ष नव्हतं. तो मोबाईलवर बोलण्यात बिझी झाला होता. आता रीना त्यांच्यासोबत पाण्यात पोहोचली. तिघीही पाण्यात बऱ्याच आतमध्ये गेल्या. पाणी त्यांच्या गुडघ्याच्या वरपर्यंत लागत होते. सुरुवातीला लाट आली की त्या दोघी रीनाचा हात घट्ट पकडत होत्या. लाटा येऊन जात होत्या. रीनालाही छान वाटत होतं. आपण उगीच यांच्यावर संशय घेतला असं तिला मनोमन वाटून गेलं. मध्येच रीना हिमांशूकडे पाहत होती, पण अजूनही त्याचं रीनाकडे लक्ष नव्हतं. तोच खूप मोठी लाट आली आणि रीनाचं लक्ष हिमांशूकडे होते. त्यामुळे लाट आलेली तिने पाहिलेलीच नसते. या संधीचा फायदा घेऊन लाट आल्यावर त्या दोघींनी रीनाला जोरात लाटेसोबत पाण्यात ढकलून दिले आणि तेथून पळ काढत पाण्याच्या बाहेर आल्या. पाण्यात पडताना मात्र रीना जोरात ओरडली. तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून हिमांशूने आवाजाच्या दिशेने पाहिले तर त्याला कोणीतरी पाण्यात पडलेलं दिसलं. त्याने इकडे तिकडे पाहिले तर त्याला रीना कुठेच दिसली नाही. त्याचे सिव्हिल ड्रेसमध्ये असलेले बॉडीगार्ड त्याला तिकडे पळताना दिसले. रीना म्हणून जोरात ओरडत हिमांशू तिकडे पळाला. रीना पाण्यात बरीच आतमध्ये गेलेली होती आणि गटांगळ्या खात होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेलेलं होतं आणि ती हातपाय हलवत होती. तिची अवस्था बघून हिमांशूच्या हृदयात चाकूने वार केल्यासारखं त्याला जाणवलं. त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहत होते आणि तो पाण्यात रीनाकडे पळत होता. मधूनच जोरदार लाटा उसळत होत्या. लाटांमध्ये तो कसंबस स्वतःला सावरत पळत होता. आजूबाजूला असणारे इतर लोकही मदतीसाठी पळत होते. हिमांशूने पटकन जाऊन रीनाला उचलून घेतले. तिच्या नाकातोंडात पाणी गेलेलं होतं, त्यामुळे ती बेशुद्ध पडली होती. हिमांशू आणि त्याच्या बॉडीगार्डने रीनाला पाण्यातून बाहेर काढले. तिला बेशुद्ध पाहून हिमांशू पुरता गळून गेला होता आणि त्याच्या मनात भीतीचं काहूर माजलं होतं. त्याने पटकन रीनाला खाली ठेवलं आणि तिच्या पोटावर दोन्ही हाताने दाब द्यायला सुरुवात केली. लवकर डॉक्टरांना बोलव, हिमांशूने एका बॉडीगार्डकडे पाहत म्हणाला. तसंच तो बॉडीगार्ड पटकन डॉक्टरांना बोलवण्यासाठी गेला. रीनाच्या तोंडातून पाणी बाहेर पडत होतं. तिचे पूर्ण शरीर थंड पडलं होतं. हिमांशू पूर्ण घाबराघुबरा झाला होता. त्याने तसेच रीनाला उचललं आणि हॉटेलमध्ये घेऊन आला. तोपर्यंत बॉडीगार्ड डॉक्टरांना घेऊन हॉटेलमध्ये आले होते. डॉक्टर रीनाला चेक करण्यासाठी आत गेले. हिमांशू अस्वस्थ होऊन फेऱ्या मारत होता आणि त्याच्या मनात नको नको ते विचार तांडव घालत होते. आता त्याच्या लक्षात आलं, रीना पाण्यात गेली तेव्हा तिच्यासोबत आणखीन 2 मुली होत्या. हिमांशूने एका बॉडीगार्डला बोलावले आणि रीना पाण्यात पडली तेव्हा तिच्यासोबत कोण होतं याची सगळी माहिती काढायला सांगितली. हिमांशू थोडा रागात बोलत होता. मला आत्ताच्या आत्ता सगळी माहिती हवी आहे. तुम्ही लोक काय झोपा काढत होते का? त्या मुली तिथून पळाल्याच कशा? हिमांशूच्या डोळ्यातून रागाचे निखारे बाहेर पडत होते आणि तो लालबुंद झाला होता. आता जर त्या मुली त्याच्यासमोर असत्या तर त्याने त्यांचा जीवच घेतला असता. त्याच्या वागण्यावरून असं जाणवत होतं. बॉडीगार्डही काहीसे घाबरले होते. तेवढ्यात फिलिप्सने हिमांशूला कॉल केला. फिलिप्सला ही बातमी समजली होती. फिलिप्स आणि हिमांशू दोघे काहीतरी बोलले आणि फोन ठेवला. इकडे डॉक्टर रीनाला चेक करत होते. तोच हिमांशू आत आला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी आणि भीती स्पष्ट दिसत होती. त्याचा प्राण कुणीतरी घेऊन जातोय असं त्याला वाटत होतं. डॉक्टर, सर्व काही ओके आहे ना? हिमांशूने काळजीने रीनाकडे पाहून डॉक्टरांना विचारले. हो हो, त्यांच्या शरीरातलं पाणी लवकरात लवकर बाहेर काढल्यामुळे त्या स्टेबल आहेत. तुम्हीच काढलं का? डॉक्टर हिमांशूकडे पाहून हसत बोलले. हिमांशूने होकारार्थी मान हलवली. त्यांच्या नाकात तोंडात पाणी गेल्यामुळे आणि घाबरल्यामुळे त्या बेशुद्ध आहेत. काळजी करण्याचं काहीच कारण नाही. थोड्या वेळात शुद्धीवर येतील. मी काही औषधे लिहून देतो, ते त्यांना उठल्यानंतर द्या. डॉक्टर औषधाची प्रिस्क्रिप्शन हिमांशूकडे देत बोलले. आणि हो, खारट पाणी नाकातोंडात गेल्यामुळे घशाला थोडासा त्रास होऊ शकतो, पण मी त्याचे औषध दिले आहे. त्या औषधाने गार्गल करायला सांगा. तरीही काही वाटलं तर मला कॉल करा. डॉक्टर हिमांशूच्या खांद्यावर हात ठेवून हसत बोलले आणि निघून गेले. हिमांशूने शांत झोपलेल्या रीनाकडे पाहिले. तिचा पांढरा फटक पडलेला चेहरा पाहून त्याच्या छातीत धस्स झालं. त्याने तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याने तिला आपल्या छातीशी कवटाळले. तुला जर काही झालं असतं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. मी तुला असं एकटीला सोडायला नको होतं, पण ज्या कोणामुळे तुझी अशी अवस्था झाली ना त्याला मी सोडणार नाही. एकेकाला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतील.
हिमांशूच्या चेहऱ्यावर भयंकर राग ओसंडून वाहत होता आणि तो मनात बडबडत होता. त्याने रीनाचे भिजलेले केस टॉवेलने पुसून कोरडे केले आणि ती शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागला. त्याने तिचा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट पकडून ठेवला होता. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.